बाबासाहेब देशमुख, पण तुम्ही प्रत्येक वेळेला बोलायचं का? थांबा. विधेयक आपल्या सभागृहामध्ये मांडलं गेलं त्याबद्दल महसूल मंत्र्यांचं मनापासून अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो। आज बऱ्याचशा ग्रामीण भागामध्ये रस्त्यावरची अतिक्रमणं ही पोलीस संरक्षणामध्ये मांडली। एक मिनिट ग्रामीण भागातल्या रस्त्याची अतिक्रमणं पोलीस संरक्षणामध्ये काढली जातात साहेब, पण त्याच ठिकाणी काही दिवसांनी तेच शेतकरी अतिक्रमण करतात। त्याच्यासाठी कायद्यामध्ये कडक कारवाईची तरतूद असणं गरजेचं आहे। आज भास्करराव जाधव साहेबांनी मांडलेला मुद्दा रास्त आहे। एसपीच्या ऐवजी डीवायएसपींना तो अधिकार मिळणं गरजेचं आहे। या ठिकाणी पवार साहेबांनी मांडलेला मुद्दा बरोबर आहे की कमीत कमी एक महिला पोलीस अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित असणं गरजेचं आहे आणि महसूल अधिकारी आणि पोलीस अधिकारी एकत्रितपणे त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे। ह्याच्यासाठी कायद्यात आपण समावेश करावा ही विनंती आहे। बाबासाहेब देशमुखजी, आपण सांगितलं की या ठिकाणी अतिक्रमण काढण्यानंतर पुन्हा अतिक्रमण करणे ही बाब सुद्धा तुमच्या अधिकाराच्या समितीसमोर दिली आहे आमदाराच्या, की समजा उद्या त्या ठिकाणी अतिक्रमण काढलं, तातडीनं आम्ही एक योजना आणली आहे की रस्ता उघडल्यानंतर त्या रस्त्याच्या काठावर तातडीनं झाडाचं जे शेड्यूल झाडं आहे त्यांचं वृक्षारोपण करायचं आहे। जे अतिक्रमण काढण्याची मोहीम झाल्याबरोबर झाडं लावले आणि शेड्यूल झाड जर तोडलं तर आपली समिती याच्यावर गुन्हा दाखल करू शकतं, कारण झाडाचं त्या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणावर मी आता अनेक गावामध्ये जाऊन आलो, अनेक त्या ठिकाणी तहसीलदारने BDOनी रस्ता उघडता बरोबर साईडला वृक्षारोपण केलं, शेड्यूल झाडं लावले, फॉरेस्ट झाडं लावले, त्या फॉरेस्टच्या झाडाला तोडता येत नाही। शेतकऱ्यांनी जसं झाड तोडलं तसं त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होण्याची तरतूद आपण केली आहे। फॉरेस्ट ॲक्टमध्ये त्यांना गुन्हा दाखल होणार आहे आणि त्यामुळं झाडांना हात लावता येणार नाही। एकदा पांढरा रस्ता मोकळा झाल्यावर त्याच्या काठावर दोन्ही बाजूने शेड्यूल झाडे लावण्याची योजना आपण तयार केली, ती सुद्धा मुख्यमंत्री बळीराजा पांढरा रस्ता योजनेचा त्याला भाग केला आहे। त्यामुळे रस्ता मोकळा केल्याबरोबर मात्र शेड्यूल झाडाची बाउंड्री तयार करावी, जेणेकरून पुढच्या काळामध्ये शेतकरी तो रस्ता आतमध्ये घेऊ शकणार नाही। एक वर्षात झाड मोठं झालं की त्याला झाडे तोडता येत नाही आणि बाउंड्री फिक्स होईल, अशी योजना आपण त्या ठिकाणी आणलेली आहे। तरी जर अतिक्रमण काढल्यानंतर अतिक्रमण केलं तर आपले पोलिसांचे अधिकार त्या ठिकाणी समितीला आहेत, त्यामुळे ते अधिकार वापरता येतील।